हरियाणामध्ये भारतीय जनता पक्षाला अत्यंत चांगला विजय मिळाला, त्याबद्दल सर्वच हिंदू समाजाला आनंद वाटणं स्वाभाविक आहे. परंतु त्याचबरोबर आहे की अत्यंत चिंताजनक अशी परिस्थिती जम्मू काश्मीरमध्ये निर्माण झाली आहे. अत्यंत बिहारी मनोवृत्तीचा असणारा फारुख अब्दुल्ला परत एकदा सत्तेवरती आलेला आहे आणि ही भारताच्या दृष्टीने फार मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता येत्या काही दिवसामध्ये काश्मीरमध्ये दिसणार आहे. परत एकदा जिहाद मोठ्या प्रमाणात होत होणार आहे. तसं पाहायला गेलं तर मोदीजींनी अखंड जम्मू आणि काश्मीरसाठी म्हणजे जम्मू भागासाठी आणि काश्मीर खोऱ्यांसाठी की जिथे मुसलमानांची लोकसंख्या जास्त तिथे प्रचंड प्रमाणात विकास केला. त्यांनी 9,000 किलोमीटरचे रस्ते बांधले, अतिरेकवादाच्या कारवाया सगळ्या बंद झाल्या, 2 लाख घरं दिली, शौचालय बांधली, सगळ्या प्रकारच्या नागरी सुविधा देऊन त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला. परंतु सबका साथ सबका विश्वास असं करूनही त्यांचं समाधान त्याच्यावरती झालेलं नाही. कारण ते शेवटी मधमवरतीच त्यांनी मतदान केलं आणि अत्यंत नीच वृत्तीच्या फारुख अब्दुल्ला ज्यांनी विकास सगळा खाऊन टाकला, पैसा सगळा खाऊन टाकला, जम्मू आणि काश्मीरला भिकारी बनवलं आणि सगळी स्वतःची घरं भरली, अशा फारुख अब्दुल्ला परिवाराला परत एकदा सत्ता बहाल केली.